नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव, जिल्हा पुणे या मंदिरामधील असणारी भिंतीशिल्प माहिती भाग 1 मधून सविस्तरपणे जाणून घेऊया. श्री मोरया गोसावी मंदिराच्या बाजूलाच एक शेड आहे. या शेडामध्ये मोरया गोसावी यांच्यावर आधारित काही भिंतीचित्र लावलेले आहेत. याची माहिती आपण पाहूया. श्री मोरयासाठी श्री मयुरेश्वर देवळाबाहेर आले. श्री मोरया गोसावी वारीला निघाले. त्यांचे शरीर थकत चाललेले होते. श्री मोरया गोसावी मोरगावला आले. रात्र बरीच झाली होती आणि गोसावी आज काही येत नाहीत म्हणून पुजाऱ्याने कुलूप लावले. ते कुलूप पाहताच श्री मोरयांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि निराश मनाने ते बाहेर येऊन तरटीच्या झाडाखाली बसले. आर्तस्वराने मयुरेश्वराचा धावा करू लागले. श्री मोरयाची भक्ती पाहून श्री मयुरेश्वर बाहेर आले आणि श्री मोरयांच्या शेजारी बसून भजन ऐकू लागले. श्री मोरयांना मंगलमूर्तीची प्राप्ती. एकदा श्री मोरया नेहमीप्रमाणे वारीस गेले. देवळात मयुरेश्वराचे ध्यान करत असता साक्षात श्री मयुरेश्वर प्रकट झाले. श्री मोरयांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून मयुरेश्वराने सांगितले की आता तू वृद्ध झाला आहेस. वारीस येताना तुझे हाल होतात. हे हाल मला पाहवत नाहीत. तुझी वारी मला पावली. तू आता वारीस येऊ नकोस. मी तुझ्या बरोबर चिंचवडला येतो. आणि दुसऱ्या दिवशी श्री मोरयांना स्नानानंतर अर्घ्य देत असताना शेंदरी रंगाचा तांदळा हातात आला. त्यावेळी आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली व मयुरेश्वराच्या नावाचा गजर केला. श्री मयुरेश्वरांचा हार श्री मोरयांच्या गळ्यात पडला. श्री मोरयांना मंगलमूर्ती प्राप्ती झाल्यानंतर मंगलमूर्तींना श्री मयुरेश्वरांच्या मंदिरात आणले. त्यावेळी दर्शनासाठी अनेक लोक जमले होते. त्या सर्वांच्या देखतच श्री मयुरेश्वराच्या गळ्यातील हार श्री मोरयांच्या गळ्यात पडला. हा चमत्कार सर्वांनी पाहिला आणि आनंदाने गहिवरून गेले. मृत पुत्रास जिवंत केले. श्री मोरया गोसावी मंगलमूर्ती घेऊन बाहेर पडत होते. लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशा गर्दीतच एका स्त्रीच्या कडेवरील मूल खाली पडले व लोकांच्या पायाखाली तुडवले गेले. लोकांनी पाहिले असता त्याचे प्राण कधीच निघून गेले होते. त्यांचा शोक पाहून गर्दीतून वाट काढत श्री मोरया गोसावी बाहेर आले व त्या मुलाच्या मुखात थोडे तीर्थ घातले व अंगावरही शिंपडले. एकदम चमत्कार झाला व झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते मूल जिवंत झाले. भक्तासाठी मयुरेश्वर चिंचवडला आले. भजन करीत श्री मोरया गोसावी मंगलमूर्ती घेऊन चिंचवडला येत होते. ते चिंचवडला आले तेव्हा चिंचवडच्या वेशीवर गावकरीही त्यांना सामोरे आले आणि वाजत गाजत मंगलमूर्तींना गावात आणले. प्राणप्रतिष्ठेचा समारंभ अत्यंत थाटात केला गेला आणि मंगलमूर्ती देऊळवाड्यात मंगलमूर्तीवाडा स्थापन झाले. बाळ चिंतामणीला गणपतीने स्वतः प्रसाद खाऊ घातला. श्री मोरयांची गणपतीची उपासना फार कडक होती. त्याने कधीच चंद्रोदयाआधी अन्नग्रहण केले नाही. एकदा संकष्टीच्या दिवशी बाळ चिंतामणीला खूप भूक लागली, पण श्री मोरयांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि चिंतामणीला भजन करण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे चिंतामणी मोरया हो बाप्पा मोरया हो असे भजन करत बसले आणि आर्तधाव ऐकून चतुर्भुज स्वरूपात श्री मयुरेश्वर प्रसाद घेऊन प्रकट झाले. चिंतामणीला स्वतः हाताने प्रसाद भरवून क्षुधा शांत केली. गुरु भेटीची तळमळ.
श्री मोरया गोसावी आपले आयुष्य मंगलमूर्तीच्या उपासनेत घालवीत असत. एक दिवस श्री मोरयांना त्यांचे गुरु नयन भारती यांची आठवण झाली व श्री मोरयांनी गुरुचे स्मरण केले. स्मरण करताच सद्गुरू प्रकट झाले. श्री मोरयांनी साष्टांग दंडवत घातले व प्रार्थना केली, महाराज, आता आपण चिंचवड क्षेत्रीच राहावे, म्हणजे मला आपले नित्य दर्शन होईल व गुरुसेवाही घडेल. यात्रेसाठी तुरुंगातून सोडविले. गौंजेकर नावाचा ब्राह्मण मोरेश्वराचा भक्त होता. दरवर्षी तो चिंतामणी महाराज यांच्यासोबत मोरगावच्या यात्रेला जात असे. एकदा काही चुकीसाठी यवन अधिकाऱ्यांनी त्याला पकडले व तुरुंगात टाकले. त्यावेळेला भाद्रपद महिना लागला होता. तेव्हा ब्राह्मणाने अधिकाऱ्याला विनंती केली, आमच्या देवाची यात्रा आहे, मला मोरगावच्या यात्रेला जाऊ द्या. यात्रा झाल्यावर मी पुन्हा तुरुंगात बसेन. पण अधिकाऱ्याने त्यांना सोडलं नाही. त्यांना कळून चुकले की आता चिंतामणी महाराजच आपल्याला यातून सोडवतील. त्यांनी चिंतामणी महाराजांचा धावा सुरू केला. मन व्याकुळ झाले होते. थोड्याच वेळात श्री गजानन शिपायाच्या रूपात आले व शिपाई म्हणाला, तुला मोरगावला जायचे ना, चल माझ्याबरोबर, आणि हात धरला आणि तुरुंगाबाहेर आणले व ते मोरगावला यात्रेसाठी गेले. इतका कडक पहारा असताना देखील तो ब्राह्मण पळाला कसा, असे म्हणून त्या शिपायाने मोरगावला आपले सैनिक पाठवले. अधिकाऱ्याने तिथे जाऊन तो ब्राह्मण तिथे दिसला व हे पाहून त्या अधिकाऱ्याला या चमत्काराचे आश्चर्य वाटले व त्या दिवसापासून त्यांनी हिंदूच्या देवांची निंदा करणे सोडून दिले. गोमांसाची फुले झाली. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे पुत्र श्री चिंतामणी महाराज, तेही गणेश अवतार होते. त्यांनी अनेकांना गणेश भक्तीचा मार्ग दाखवला. श्री चिंतामणी महाराज यांची होणारी कीर्ती काही लोकांना पाहवत नसल्यामुळे श्री चिंतामणी महाराज हे लोकांना फसवतात, तुमच्या विरुद्ध रचतात, असे चाकणच्या किल्लेदाराला सांगितले व त्याला प्रचंड राग आला. त्याने परीक्षा पाहण्याकरता महाराजांकडे गायीचे मांस व दारू तबकामध्ये झाकून आणले. महाराजांनी अंतर्ज्ञानाने किल्लेदाराचा डाव ओळखला होता. त्यांची पूजा झाली होती. आता फक्त नैवेद्य राहिला होता. महाराज म्हणाले, किल्लेदार साहेब, तुम्ही वेळेवर आलात. आता हाच नैवेद्य मोरयाला दाखवू. व त्यांनी तबकावरील आच्छादन दूर केले तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या ताटात गोमांसाच्या जागेवर फुले होती व दारूच्या जागेवर पांढरे शुभ्र दूध होते. हे पाहून किल्लेदाराने श्री चिंतामणी महाराज यांची माफी मागितली. सावकाराचे जहाज वाचवले. एक सावकार श्री चिंतामणी महाराजांचा भक्त होता. एकदा जहाजातून अनेक रत्ने व अनेक अमूल्य वस्तू घेऊन तो प्रवासाला जात होता. अचानक जोराचा वारा सुटला व भयंकर वादळ निर्माण झाले. सर्वजण ईश्वराचा धावा करू लागले. त्या सावकाराने श्री चिंतामणी महाराजांचा धावा सुरू केला व त्यांनी नवस केला, जर माझे प्राण वाचले तर 1/4 धन मी श्री गणेशाला अर्पण करेन. तो दिवस मार्गशीर्ष वद्य षष्टीचा होता. चिंचवडला मोरया गोसावींच्या समाधीत सोहळ्याची गडबड सुरू होती. सावकाराचा धावा ऐकून श्री चिंतामणी महाराज तेथेच गुप्त झाले. मग काहीच वेळात त्या सावकाराचा प्राण वाचून ते परत आले व आल्यानंतर श्री चिंतामणी महाराज यांचा पितांबर ओलचिंब झाला होता. त्यानंतर चिंतामणी महाराज यांनी सर्वांना ही हकीकत सांगितली. फकीर जेवून तृप्त झाले. एकदा शंकर व विष्णू यांनी चिंतामणी महाराजांची परीक्षा पाहण्याचे ठरवले. फकीरांचा वेश घेऊन ते चिंतामणी महाराजांच्या दारात आले व त्यांनी
भिक्षा मागितली. तो दिवस होता श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा. प्रसादाचा संकल्प सुटणार होता. त्यावेळी चिंतामणी महाराजांनी ओळखले की हे फकीर सामान्य नसून प्रत्यक्ष शंकर व विष्णू फकीराच्या रूपाने आलेले आहेत. त्यांनी ताबडतोब त्या फकीरांना अन्न वाढले व ते जेवून तृप्त झाले. चाकणच्या किल्लेदाराच्या पत्नीची पोटशूळ व्यथा घालवली. चिंतामणी महाराजांची कीर्ती ऐकून चाकणचा किल्लेदार आपल्या पत्नीची पोटशूळ व्यथा घालवण्यासाठी चिंचवडला आला व श्री चिंतामणी महाराज यांनी श्री मोरयांचा प्रसाद खाऊ घातला व चमत्कार घडला की त्या स्त्रीची पोटदुखी बरी झाली. त्या दिवसापासून त्या स्त्रीचे पोट कधीच दुखले नाही व चाकणच्या किल्लेदाराने आनंदी होऊन श्री चिंतामणी महाराज यांना जमीन इनाम देण्याची इच्छा व्यक्त केली व श्री चिंतामणी महाराज यांनी त्यास नकार दिला. तुंबा एका दुर्वांकुराने भरला. अनगडशाह नावाचे एक फकीर होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण त्या सिद्धीचा त्यांना फार अहंकार झाला होता. एकदा श्री चिंतामणी महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी ते चिंचवडला आले असता तुंबा घेऊन चिंचवडला हिंडले, पण त्याचा तुंबा काही धान्याने भरला नाही. शेवटी ते चिंतामणी महाराजांनी ओळखले की हा सिद्धीचा चमत्कार आहे. त्यांनी श्री गजाननाचे नाव घेऊन हातातील दुर्वा तुंबामध्ये टाकली व आश्चर्य असे घडले की अर्धा भरलेला तुंबा धान्याने पूर्णपणे भरून वाहू लागला व त्या फकीराने श्री चिंतामणी महाराज यांची महती जाणून श्री चिंतामणी महाराज यांचेकडून उपदेश घेतला. तुझ्या नशिबात तेवढेच धन होते. सिद्धटेकला गोपाळ नावाचा एक दरिद्री ब्राह्मण होता. त्यांनी सिद्धिविनायकाचे अनुष्ठान करून त्यांना प्रसन्न करून घेतले. श्री सिद्धिविनायकाने त्यांना दृष्टांत दिला की तू चिंचवडला चिंतामणी महाराजांकडे जा, तुझी इच्छा ते पूर्ण करतील. चिंचवडला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन तो म्हणाला, मी सिद्धिविनायकाच्या आदेशाप्रमाणे मी आपल्याकडे आलेलो आहे. आपण दारिद्र्य दूर करा. महाराज म्हणाले, जरा विश्रांती घे. संध्याकाळी आरती झाल्यावर मी प्रसाद देईन व तुझी इच्छा पूर्ण करेन. आरती झाल्यावर महाराजांनी भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ त्याला प्रसाद म्हणून दिली. त्या ब्राह्मणाने उपरण्याच्या टोकाला ती बांधली व घरी निघाला. घरी येताना तो फार दुःखी झाला होता, कारण त्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती. वाटेत एक नदी लागली. त्या ब्राह्मणाने वैतागाने उपरण्यातील सर्व डाळ फेकून दिली. दुसऱ्या दिवशी घरी आला, पण उपरण्यात काहीतरी चमकत आहे म्हणून तो पाहू लागला तर 5-6 सोन्याचे होन त्यात होते. नदीत फेकून देताना 4 ते 6 डाळी उपरण्याला चिकटल्या होत्या. त्याचे ते होन झाले होते. ते पाहून त्याला पश्चाताप झाला. मित्रांनो, या पुढील माहिती आपण माझ्या पुढील भाग 2 या व्हिडिओमध्ये पहा.